मंडळी, अशोक खरात प्रकरणानं आधीच संपूर्ण राज्याचं लक्ष वेधून घेतलं होतं आणि त्यातच जेव्हा या तपासाची जबाबदारी IPS तेजस्विनी सातपुते यांच्याकडे सोपवण्यात आली तेव्हाच एक गोष्ट सगळ्यांच्या लक्षात आली. आता या केसचा खेळ बदलणार. कारण तेजस्विनी सातपुते म्हणजे खाकी वर्दीतील असं व्यक्तिमत्व जिथे शिस्त आहे, कडकपणा आहे, पण त्याचबरोबर कामाची झपाटलेली धडपड आणि परिणाम देण्याची जबाबदारीही आहे. त्यांनी तपासाची धुरा हातात घेतली आणि पहिल्याच टप्प्यामध्ये एक गोष्ट क्लिअर केली. हा तपास फक्त नावापुरता नाही तर शेवटपर्यंत नेणार. सगळ्यात आधी त्यांनी काय केलं तर जे तपासाचे धागेदोरे विखुरलेले होते ते एक एक करून जोडायला सुरुवात केली. कोण, कुठे, कसं, कोणत्या कनेक्शनमध्ये आहे हे त्यांनी अगदी शांतपणे पण अत्यंत प्लॅनिंगने उलगडायला सुरुवात केली. कुठलाही दबाव आला तरी मागे हटायचं नाही हा त्यांचा स्पष्ट ॲटिट्यूड. पुरावे फक्त गोळा करायचे नाहीत तर ते एकमेकांशी लॉजिकली जोडायचे आणि त्यातच तांत्रिक तपासाची जोड द्यायची. त्यामुळे तपासाचा वेगही वाढला आणि दिशासुद्धा स्पष्ट झाली. एका बाजूला कायद्याचा कडक वापर तर दुसऱ्या बाजूला प्रत्येक गोष्ट तथ्यांवर आधारित ठेवण्याची भूमिका. त्यामुळे हे प्रकरण त्यांनी अक्षरशः बुद्धिबळाच्या पटावर चाल खेळणाऱ्या खेळाडूसारखं हाताळलं. विरोधकांची पुढची चाल काय असेल याचा अंदाज घेत स्वतःचा प्लॅन तयार करणं ही त्यांची खासियत इथे स्पष्ट दिसली आहे. खरात प्रकरणातील प्रत्येक धागा उलगडताना त्यांनी फक्त तपासच केला नाही तर आपल्या टीममध्येही एक वेगळीच ऊर्जा निर्माण केली. काम करायचंच हा ॲटिट्यूड टीममध्ये आणला आणि म्हणूनच कागदोपत्री पुरावे आणि प्रत्यक्ष साक्षीदार यांची सांगड ज्या वेगानं बसली त्यामुळे प्रशासनात त्यांच्या कामाची जोरदार चर्चा सुरू झाली. पण इथे एक मोठा प्रश्न उभा राहतो की एवढी धारदार कामगिरी करणारी तेजस्विनी सातपुते नेमक्या कोण आहेत? त्यांचा प्रवास नक्की काय आहे आणि त्या इथपर्यंत नक्की कशा पोहोचल्या? नमस्कार, मी अश्विनी पुरी आणि तुम्ही पाहताय नाशिक न्यूज. प्रेक्षकांनो, महाराष्ट्र पोलीस दलातलं एक असं नाव ज्यांचा फक्त उल्लेख झाला तरी गुन्हेगारांच्या कपाळावर आठ्या येतात आणि सामान्य लोक मात्र त्यांच्याकडे विश्वासाने पाहतात, त्या म्हणजे IPS तेजस्विनी सातपुते. लेडी सिंगम ही ओळख काही उगाच मिळालेली नाही आहे. त्यामागे वर्षानुवर्षांचा संघर्ष, जिद्द आणि सातत्य आहे. अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव, एक साधं मध्यमवर्गीय कुटुंब, इथून त्यांच्या प्रवासाची सुरुवात झाली. आई कृष्णाबाई सातपुते या शिक्षिका आणि वडील बाळासाहेब पाटील सातपुते हे व्यावसायिक. घरामध्ये शिक्षणाचं महत्त्व होतंच, पण गंमत म्हणजे लहानपणी तेजस्विनींचं मन अभ्यासामध्ये फारसं लागत नव्हतं. त्या स्वतः सांगतात की खेळायला जास्त आवडायचं, अभ्यास टाळायचो, त्यामुळे आईचा मारही खायचो. पण इथेच त्यांच्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट होता, ती म्हणजे आईची शिस्त. त्यांच्या आईच्या शिस्तीमुळे त्यांनी शिक्षणात लक्ष घालायला सुरुवात केली. 10वी नंतर सायन्स निवडलं कारण काहीतरी वेगळं करायचं होतं. मित्रमैत्रिणी डॉक्टर, इंजिनियर बनायच्या तयारीत होते, पण त्यांनी ठरवलं आपली वाट ही वेगळी असणार आहे. 12वी नंतर त्यांनी बारामतीच्या विद्याप्रतिष्ठानमध्ये BSc साठी प्रवेश घेतला आणि इथून सुरू झाला खरा प्रवास स्पर्धा परीक्षांचा. 2009 मध्ये UPSCची तयारी सुरू झाली. मराठी आणि इतिहास हे विषय निवडले. पहिल्याच प्रयत्नात अपयश आलं आणि इथेच अनेक जण थांबतात, पण त्यांनी नाही थांबायचं असं ठरवलं. दुसऱ्या प्रयत्नामध्ये 2012 मध्ये त्यांनी देशामध्ये 198वा रँक मिळवला आणि त्या IPS बनल्या. यानंतर त्यांचं लग्न दिल्लीमधील किशोर रक्ताटे यांच्याशी झालं, पण करिअरचा फोकस तसाच ठेवला. मसुरीत फाउंडेशन कोर्स, त्यानंतर हैदराबादच्या वल्लभभाई पटेल पोलीस अकादमीमध्ये कठीण ट्रेनिंग आणि मग महाराष्ट्र पोलीस दलामध्ये एंट्री. पहिली पोस्टिंग झाली ती म्हणजे जालना जिल्ह्यातील परतूर. 2014 ते 2016 या काळामध्ये त्यांनी इथे काम केलं आणि सुरुवातीलाच आपल्या कामाची छाप सोडली. त्यानंतर राज्य गुप्तचर विभागामध्ये पोलीस अधीक्षक म्हणून काम, जिथे त्यांनी संवेदनशील माहिती हाताळण्याची जबाबदारी अगदी चोखपणे निभावली. यानंतर पुणे ग्रामीणमध्ये अतिरिक्त पोलीस अधीक्षक आणि मग पुणे शहरामध्ये वाहतूक उपअधीक्षक म्हणून एंट्री आणि इथून त्यांच्या कामाचा खरा इम्पॅक्ट दिसायला लागला. पुण्यामध्ये हेल्मेट सक्तीचा मुद्दा कायम वादग्रस्त होता, पण त्यांनी नो हेल्मेट नो एंट्री मोहीम राबवली. फक्त नियम लावले नाही तर स्वतः रस्त्यावर उतरून लोकांना समजावलं तुमच्या जीवासाठी आहे हे. सुरुवातीला टीका झाली, विरोध झाला, पण त्यांनी पाऊल हे मागे घेतलं नाही आणि मग परिणाम काय झाला तर अपघात कमी झालेत. फक्त ट्रॅफिक नाही तर त्यांनी पुण्यातील वाढती गुन्हेगारी, टोळी युद्ध यावरही कठोर कारवाई केली. महिलांच्या सुरक्षेसाठी दामिनी पथक सक्रिय केलं आणि महिलांना सुरक्षित वातावरण दिलं. तंत्रज्ञानाचा वापर, CCTV नेटवर्क मजबूत आणि त्याच्या आधारे गुन्हे उघडकीस आणले. त्यांच्या कामामुळे पोलीस दलात एक वेगळीच ऊर्जा निर्माण झाली. गुन्हेगारांमध्ये त्यांचा दबदबा एवढा वाढला की अनेकांनी शहर सोडणंच पसंत केलं.
पण ते इथेच थांबत नाही. त्यानंतर सोलापूर ग्रामीणमध्ये SP असताना त्यांनी ऑपरेशन परिवर्तन सुरू केलं. हातभट्टीच्या दारूविरोधात कारवाई केलीच, पण त्या महिलांना पर्यायी रोजगार देऊन त्यांचं आयुष्य त्यांनी बदलण्याचा प्रयत्न केला. ही फक्त पोलीस कारवाई नव्हती, तर ही सामाजिक बदलाची चळवळ होती. यानंतर आलं डॉक्टर संपदा मुंडे प्रकरण, ज्यानं संपूर्ण राज्य हादरलं होतं. या केसमध्ये प्रचंड दबाव होता, पण त्यांनी एक गोष्ट ठाम ठेवली, ती म्हणजे पुराव्यांशी तडजोड नाही. त्यांच्या नेतृत्वाखाली SITमुळे हा खटला भक्कम उभा राहिला. आरोपी जेलमध्ये आहेत आणि न्याय प्रक्रिया देखील सुरू आहे. आणि आता पुन्हा नाशिकचं अशोक खरात प्रकरण, ज्या पद्धतीने त्यांनी तपासाची सूत्र हातात घेतली आहे, पुरावे जोडले आणि या केसला एक दिशा दिली आहे, त्यावरून त्यांचा अनुभव आणि निर्णय क्षमता स्पष्ट दिसते. त्यांची जिद्द, धाडस आणि पारदर्शक कामगिरी यामुळेच त्या आज तरुणाईसाठी रोल मॉडेल बनल्यात. कायद्याचा धाक आणि जनतेचा विश्वास हे दोन्ही एकत्र ठेवणं हेच त्यांचं खरं सामर्थ्य. म्हणूनच त्या फक्त एक अधिकारी नाहीत, तर लेडी सिंगम म्हणून लोकांच्या मनामध्ये जागा निर्माण केलेलं नाव आहेत. बाकी प्रेक्षकांनो, तुम्हाला तेजस्विनी सातपुते यांच्याबद्दल काय वाटतंय? त्यांनी हाताळलेल्या केसेसबद्दल तुमचं मत काय? कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या नाशिक न्यूज या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत मी अश्विनी आपली रजा घेते आहे. नमस्कार.